नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कडबा कुट्टी यंत्रासाठी आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचे प्रोसेस सुरू झालेली आहेत। ही कडबा कुट्टी मशीन अनुदानित स्वरूपात शेतकरी मित्रांना वाटप केली जाते। यासाठी भरपूर शेतकरी दरवर्षी फॉर्म भरत असतात आणि दरवर्षी भरपूर शेतकरी याच्यामध्ये लाभ सुद्धा घेत असतात। तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून सहभाग घेऊ शकता। त्यासाठी मित्रांनो, शासनामार्फत वेबसाईट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर वेबसाईट कोणती असणार आहे याबद्दलची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याचबरोबर योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या अर्जाला अंतिम दिनांक काय असणार आहे, अर्ज किती तारखेपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। तर चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करत आहे। स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सविस्तर डिटेल जाणून घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो, स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। पहिलं पेज जे ते पाहू शकता। या ठिकाणी मित्रांनो, वेबसाईटवरती येण्यासाठी zpsatarascheme.com ही मित्रांनो वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी योजनेसंदर्भात सविस्तर डिटेल जाणून घेऊ शकता। याच्यामध्ये मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत या योजना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, त्याची डिटेल आता खाली पाहू शकता। विविध योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील। याच्यामध्ये एक नंबरला जी असणार आहे 2 HP विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्र विद्युत मोटारीसह। तर ही कडबा कुट्टी यंत्रासंदर्भातची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। याचा अंतिम दिनांक इथं पाहू शकता 15/6/2025, म्हणजेच पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपण या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे। जे शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत। आता फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे काय असणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यासाठी हा आपला फॉर्म आपण ओपन करूया। तर याच्यावरती क्लिक करतोय, फॉर्म ओपन केलेला आहे। या ठिकाणी मित्रांनो, ज्या लाभार्थ्याच्या नावावरती आपण कडबा कुट्टी यंत्रासाठी फॉर्म भरलेला आहे तर त्याची डिटेल या ठिकाणी आलेली तुम्हाला पाहायला मिळेल। ही डिटेल मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन करताना जे तुम्ही देत आहात तेच फॉर्म मध्ये ऑटोमॅटिकली पेस्ट होत आहे। आता रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओत सुद्धा दिलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही कोणत्याही सेतू सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन फॉर्म भरा। कारण की भरपूर शेतकरी घरीच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्या ना कोणत्या चुका होऊन ते या योजनेमधून बाद होतात। त्याच्यामुळे तुम्ही माहितीच्या ठिकाणी जाऊन आपला हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्या। तर या ठिकाणी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असणार आहेत तर ती जाणून घेऊया। त्यासाठी खाली यायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो, लाभार्थ्याची संपूर्ण डिटेल येणार आहे, ती मी ब्लर केलेली आहे। पर्सनल डिटेल आपल्या ठिकाणी दाखवता येत नाही। त्याच्यानंतर खाली येऊया। खाली या ठिकाणाहून तुम्हाला मी दाखवायला सुरुवात करत आहे। या ठिकाणी मित्रांनो, लाभार्थ्याचे धारण क्षेत्र तुम्हाला 7 बाऱ्यामधील असणारे क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर तुमच्याकडे सिंचन सुविधा कोणती असणार आहे त्याचं ऑप्शन इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिंचनासाठी तुम्ही कोणता प्रकार वापरत आहात, विद्युत पंप वापरत आहात का इंजन, तर या ठिकाणी सिलेक्ट करा। इकडं लाभार्थ्याकडे असणारी जनावरे, तुमच्या घरी जनावरे किती असणार आहेत त्यांचा आकडा या ठिकाणी भरायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, खाली विद्युत कनेक्शन तुमच्या जवळ आहे का, येस किंवा नो मध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे। आणि ते असेल तर ते कशा पद्धतीचं आहे, 3 पेज आहे, सिंगल पेज आहे का नाही, या पद्धतीने तुम्हाला समोरचा टॅब भरून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मित्रांनो, या बेसिक डिटेल आहेत ज्या फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे कागदपत्राचा। तरी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत त्याची या ठिकाणी माहिती जाणून घेऊया। त्याच्यामध्ये 1 नंबरला असणार आहे आपला 8चा उतारा। तर मित्रांनो, शेतीचा 8 उतारा असणार आहे। तुम्ही या ठिकाणी घराचा समजचाल त्याच्यामुळे या ठिकाणी शेतीचा 8 हा असा पूर्ण उल्लेख करून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तुमचा शेतीचा 8 या ठिकाणी अपलोड करावा लागेल। त्याच्यानंतर पुढचा आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र अपलोड करा। आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठे उपलब्ध होतं तर आपल्या गावातील जे सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेथील अधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र उपलब्ध होतं। त्यासाठी तुम्हाला पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना भेटायचं आहे आणि प्रकरणासंदर्भात माहिती देऊन प्रकरणासाठी आम्हाला अर्ज करायचा आहे असं सांगून त्या ठिकाणाहून तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढे पाहू शकता 7/12 अपलोड करा असं लिहिलेले आहे। 7/12 आपण पाठीमागील 3 महिन्यापूर्वीचा सुद्धा अपलोड करू शकता।
त्याच्या पाठीमागील सातबारा या ठिकाणी चालणार नाही, त्याच्यामुळे चालूचा किंवा पाठीमागील 3 महिन्यापर्यंतचा जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी तो अपलोड करू शकणार आहे। तशी टिप सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे, मागील 3 महिन्यातील असावा। तर मागील 3 महिन्यामधील जो सातबारा असेल तर तो सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकणार आहे। त्याच्यानंतर सर्वात शेवटची डॉक्युमेंट येईल ती म्हणजे आपलं लाईट बिल। आता लाईट बिल मित्रांनो या ठिकाणी अपलोड करायला चालूचा असेल किंवा पाठीमागील 2 महिन्याचा जरी असेल तरी अपलोड करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, ते लाईट बिल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकणार आहे। तर मित्रांनो या पद्धतीने ही 5 डॉक्युमेंट असणार आहेत जी तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत। ही अतिशय महत्त्वाची असणार आहेत, ही तुमच्याजवळ डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट पाहिली। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पुस्तक आणि आपला फोटो, ही 4 डॉक्युमेंट जे आहेत ती रजिस्ट्रेशन करताना लागतात। ती 4 डॉक्युमेंट आणि ही 5 डॉक्युमेंट अशी एकत्रित 9 कागदपत्रे तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी लागतात। ती 9 कागदपत्रे तुमच्याजवळ उपलब्ध असतील तर तुम्ही आपल्या जवळच्या सेतू सेंटरवरती जाऊन किंवा आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर आपला फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला जर घरी फॉर्म भरायचा असेल तर त्याची प्रोसेस काय असणार आहे या संबंधाचा व्हिडिओ मी पुढच्या भागात देईन, जेणेकरून तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा कुठे उपलब्ध नसेल तर तुम्ही घर बसल्या सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे। तर मित्रांनो त्या संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। चालू घडीला ज्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टीची खरं आवश्यकता असणार आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ लवकरात लवकर आणि व्यवस्थितरित्या घेता येईल। तर मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनामार्फत विविध योजना आता प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या संदर्भाच्या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक एक करून आपण देत आहे। त्याच्यामुळे चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवत चला, जेणेकरून कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये। तर मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।